नागपुरातील संघाच्या स्मृती भवन येथे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंत्र्यांचा बौद्धिक आमदार हेडगेवार स्मृतीस्थळाला भेट देणार। डॉक्टर केशव हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला राष्ट्रवादीचे आमदार मंत्री येणार नसल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस, आज अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर देणार आहेत। अगदीच आपण पाहायला गेलो तर अंतिम आठवडा प्रस्ताव जे आहे ते या ठिकाणी सादर केला जाणार आहे। त्यामुळे यावर जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकंदरीत जे आहे ते संपूर्ण उत्तर जे आहे ते आज विधान भवनाच्या पटलावर या ठिकाणी देणार आहेत। नक्कीच आज अखेरच्या दिवशी आहे ते सध्याला जर मी पाहायला गेलं तर रेशीमबाग महिन्यात आहेत। या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि भाजपचे आमदार जे आहे ते यायला सुरुवात झाली। सकाळपासून 7:30 पासून जे आहे ते भाजपच्या आमदारांनी या ठिकाणी हजेरी लावायला सुरुवात केली आहे। डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला या ठिकाणी भाजप आमदारांकडून जे आहे ते अभिवादन केलं जातं। आणि एकूणच जर पाहायला गेलं तर चंद्रकांत दादा पाटील असतील, त्याचबरोबर पंकज भोयर असतील, यांच्यासह अनेक आमदार आणि मंत्री जे आहेत या ठिकाणी सद्यस्थितीत आले आहे। सध्या दृश्यात पाहत तर चित्रा वाघ देखील या ठिकाणी आले आहे। आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी हजेरी लावतील अशी माहिती आहे। आपल्यासोबत भाजपचे आमदार चरणसिंह ठाकूर आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, सकाळी सकाळी अभिवादन केलेलं आहे, काय सांगाल? अभिवादन शांती मिळते इथे आलं नाही। संघाच्या वरिष्ठांकडून आपल्याला बौद्धिक मार्गदर्शन देखील केलं जाणार आहे। खरं तर शताब्दी वर्ष आहे संघाचं, सोबतच आगामी महानगरपालिका निवडणूक, त्या अनुषंगाने किती महत्त्वाचा आजचा बौद्धिक? समाजामध्ये जनतेची सेवा करण्याची या ठिकाणी आल्यानंतर प्रेरणा मिळते आणि ती ऊर्जा समाजाच्या शेवटच्या घटकाला शांती देण्याकरता कामी येते। मात्र कुठेतरी अधिवेशनामध्ये माहिती सगळ्याच आमदार आणि मंत्र्यांना निमंत्रण असतं, यावेळेस अजितदादांना निमंत्रण नाही दिलं अशी माहिती। नो कमेंट। नक्कीच आपण पाहू शकतो की सध्याला जे ते भाजपचे आमदार यायला सुरुवात झालेली आहे आणि भाजपचे मंत्री पंकज भोयर असतील, त्याचबरोबर चंद्रकांत दादा पाटील असतील, यांच्यासह अनेक आमदार जे आहेत या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये आले आहे। आणि अगदीच डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला जे आहे ते या ठिकाणी अभिवादन करताना आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। आता थोड्याच वेळामध्ये कोणत्याही क्षणी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे या ठिकाणी हजेरी लावू शकतात। मात्र अजितदादा येणार की नाही येणार याबद्दल अद्यापही स्पष्टता नाही। मात्र मागील अधिवेशनामध्ये जे आहे ते त्यांनी सुद्धा या ठिकाणी। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।